हॅलो, नमस्ते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या चिक्कूच्या झाडांना खूप सारे चिक्कू आलेत. चला आपण ते तोडूया, बघूया. मस्तपैकी चिक्कू तोडायची मजा घेऊया. मला चिक्कू खायला खूप आवडतात. ह्या झाडाला बघते जराशे कच्चे वाटत आहेत चिक्कू आणि साईजनी जरा छोटेसे आहेत. आपण काय करूया, दुसऱ्या झाडाकडे जाऊया. एकही चिक्कू असा पिकण्यासारखा नाही आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया. त्यालाही खूप सारे चिक्कू आलेत. हे बघा, जे मोठ्या साईजचे चिक्कू आहेत ते तोडायचे, म्हणजे पिकतात लवकर आणि खायलाही खूप गोड लागतात. ह्या चिक्कूंना ना कुठल्याही प्रकारची पावडर लावायची किंवा काही फवारणी केल्यानंतर ते पिकतात असं काही नाही. झाडाचे तोडायचे, स्वच्छ धुवायचे, सुकल्यानंतर पिकायला ठेवून द्यायचे. तसेच ठेवले तरी ते मस्तपैकी पिकतात. नाहीतर मग तांदळाच्या डब्यात कुठे गरम ठिकाणी ठेवून द्यायचे, मस्त पिकतात. आणि खायला हे चिक्कू अत्यंत गोड आहे. मी एक एक चिक्कू शोधतीये आणि जो मोठा दिसेल तो घेऊन टाकते. एक चिक्कू तर मला तयारच पिकलेला भेटला झाडावर. हे बघा किती पिकलेला आहे आणि खायला तर खूपच गोड आहे, अप्रतिम, मस्तच. ही आहे खरी शेतातील रानमेव्याची मजा. कुठे जायची नाही गरज, मस्तपैकी घरातनं बाहेर पडायचं, बागेमधनं चिक्कू तोडायचे, पिकलेले असेल तर डायरेक्ट खायचे, नाही तर पिकायला घालायचे. शेतात राहण्याची आणि शेतातील फळं खाण्याची, ताजी ताजी फळं खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. ह्या चिक्कूंना तोडताना खूप चीक असतो, त्यामुळे जरा जपून तोडायचे, कारण चिक्कू तोडल्या लगेच त्याचा चीक बाहेर येतो. त्यामुळे जरासं झटकून मग भांड्यामध्ये ठेवा, कारण चीक थोडासा चिकट असतो, बाकी काही नाही. बऱ्यापैकी मोठे मोठे चिक्कू तोडून झालेत माझे. केवढे सारे चिक्कू साचले. आता हे चिक्कू मला आरामात 2-3 दिवस जातील. पिकायला घालणारे आता 2 दिवसात मस्त पिकल्या जातील. थँक्यू.